नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत चाललेली आहे तसा प्रचाराचा वेग वाढत चाललेला आहे. आगामी निवडणुकांमध्ये आपल्याला जरी बहुरंगी लढत पाहायला मिळाली असली तरी प्रामुख्याने बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी म्हणजेच महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 15 मध्ये उपस्थित आहोत. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 15 चे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उपस्थित आहेत. त्यांचा प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई नमस्कार. आज प्रभागामध्ये तुम्ही डोर टू डोर प्रचार करत आहात. चौक सभा तुमच्याकडून घेण्यात येत आहे, तर नागरिकांच्या कोणत्या समस्या तुमच्यापर्यंत येत आहेत? या वसई विरार मध्ये नागरिकांच्या अनेक समस्या आहेत, जसं की पाण्याची समस्या अजूनही लोकांना सतावते आहे. रस्त्याचे काही थोडेफार विषय राहिलेले आहेत ते आहेत. त्यासाठी आम्ही प्रत्येक समस्येमध्ये नागरिकांना कसा आम्ही त्यांना दिलासा देऊ शकतो, त्यांच्या समस्या कशा सोडवू शकतो, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मोदीजींनी अमृत 1 टप्प्यामध्ये पाणी पाठवलं, तो टप्पा पूर्ण होऊन आता अमृत योजना टप्पा 2 सुरू झालेला आहे. म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या वसई विरारला भरपूर काही देत आहे. जर आपलं ट्रिपल इंजिनचं सरकार येत आहे तर मला वाटतं ह्या अनेक समस्या ज्या आहेत त्या लागलीच त्याच्यावरती आपल्याला उपाययोजना करता येणार आहेत. पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही कार्यरत आहात, विकासावर तुम्ही जास्त भर दिलेला आहे, तर आता नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर तुमचा विकासाचा अजेंडा काय असेल? वसई विरार मध्ये विकासाचा अजेंडा काय असेल हे विचारल्यानंतर त्याच्यावरती काय काय उत्तर देऊ हा प्रश्न येतो. जर कधी पेन पेन्सिल घेऊन तुम्ही स्वतः बसाल किंवा मी अनेक वेळा बसलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा मुद्दे काढायला बसतो तेव्हा इकडे कोणत्या समस्येमध्ये आपल्याला समाधान आहे असा प्रश्न येतो. इथे प्रत्येकच समस्या ही आपल्याला सतावते आहे. म्हणजे ते शिक्षण असू दे, ते आरोग्य असू दे, ते आपल्या मुलांसाठी खेळण्याचं ग्राउंड असू दे, वयोवृद्धांसाठी फिरण्यासाठीचं गार्डन असू दे, प्रत्येक विषय आहे ज्याच्यावरती इथे काम करणं खूप गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की आम्हाला केंद्रातून जी ताकद मिळते आहे, आम्हाला राज्यातून जी ताकद मिळते आहे, त्यामुळे जर आम्हाला वसई विरारमध्ये आमच्या हातात जर सत्ता येते तर 100% आम्ही ह्या वसई विरारचा कायापालट करून दाखवू शकतो. महिला उमेदवार म्हणून महिला सक्षमीकरणासाठी तुमचे काय प्रयत्न असतील? आता लाडकी बहीण योजना आपण पाहिलेली आहे. मोदीजींनी ज्या वेळेला पहिल्यांदा शपथ घेतली 2014ला, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की माझं सरकार हे महिलांसाठी समर्पित सरकार असणार आहे. मोदीजींनी जेवढ्या योजना आणल्या, म्हणजे अगदी स्वच्छता अभियानापासून हर घर नल, हर घर जल, शौचालय, उज्ज्वला योजना, या सगळ्या योजना जर आपण पाहिल्या तर त्यांनी महिलांना केंद्रस्थानी ठेवलेलं आहे. राज्य सरकारमध्ये पण तसंच आहे. लाडकी बहीण योजना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, तसंच वसई विरारमध्ये आम्हाला आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांना सुरक्षित जीवन आम्ही कसं देऊ शकतो, त्यांना सुरक्षित वातावरण इथे आम्ही कसं देऊ शकतो. माझ्या अनेक महिला भगिनी ज्या आहेत त्या आपल्या घराला, आपल्या मुलांना सोडून, म्हणजे दिवसातले 4 तास प्रवास करून मुंबईला त्या काहीतरी रोजगारासाठी जातात. त्यांना इथे रोजगार आम्ही कसा उपलब्ध करून देऊ शकतो, त्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. महिलांच्या विकासासाठी आम्ही अनेक योजना घेऊन येणार आहोत, ज्या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सहकार्य करतील. आज भारतीय जनता पार्टीमध्ये तुमची घरवापसी झालेली आहे, कशा भावना आहेत आणि या प्रभागाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील? प्रभागाला मी मागताय 2010 पासून प्रभाग हाच आहे. माझ्या परीने म्हणजे काय आम्ही कर्तव्य केलं. पण आता मॅडम बोलल्याप्रमाणे मी मला मगाशी बोललोय की आम्ही नक्कीच, म्हणजे आता जो पाण्यासंदर्भात मॅडम बोलल्या त्याच्यावरती भर देऊ. अजून लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे एवढा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाहीये, पण तो रेग्युलर कसा करण्यात येईल त्याचा आम्ही प्रयत्न सुरू आहोत. आता 35 ते 40 हजाराचा मतदारसंघ आहे, मतदार आहेत, तर तुम्ही किती पिंजून काढलेला आहे हा मतदारसंघ? आम्ही आतापर्यंत 80% लोकांपर्यंत पोहोचलोय. 20% बाकी 2 दिवसात आम्ही ते कव्हर करू. पण लोक सर्वांना आम्हाला पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे आम्ही नक्कीच. एकंदरीत आपण पाहिलं की वसई विरार मध्ये नालासोपारा प्रभाग 15 मध्ये ते 4ही उमेदवार विकासाचा अजेंडा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. येणाऱ्या काळामध्ये या प्रभागामध्ये विकासाची गंगा कशी वाहते हे पाहण्यासारखं असेल. धन्यवाद. लाईव्ह जागरूक वसई, नालासोपारा. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नालासोपारा येथे महायुतीच्या उमेदवारांमार्फत अशोका सिग्नेचर या इमारतीत चौक सभा घेण्यात आली होती. यावेळी या इमारतीतील रहिवाशांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. या चौक सभेमध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनी जमावाला संबोधित केले. पाहुयात ते काय म्हणाले. नमस्कार.
जुनं चंद्रेश वैभव आणि नवीन अशोका सिग्नेचर सगळे एकत्र आहेत. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं इथे मनापासून आपले आभार मानते की आपण आज आम्हाला इथे येण्याची संधी दिली आणि आपल्या समोर आमचं जे भविष्यातला आमचा विचार आहे तो इथे मांडण्यासाठी आम्हाला तुम्ही इथे उभं राहण्याची संधी दिली. आम्ही भारतीय जनता पार्टी महायुतीच्या तर्फे अधिकृत उमेदवार म्हणून पक्षाने आमच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे. चंद्रकांत भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आता 4च्या पॅनलनी निवडणूक होणार आहे आणि आम्ही 4 उमेदवार आहोत. 4ही उमेदवार कमळाच्या निशाणीवरती लढत आहोत. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला आणि मत देण्यासाठी फक्त एकच लक्षात ठेवायचंय की आपलं मत आपल्याला कमळावर द्यायचं आहे. तुम्ही सर्वांनी लोकसभेत मत दिलेलं आहे, तुम्ही सर्वांनी विधानसभेत मत दिलेलं आहे. जो विश्वास तुम्ही त्यावेळेला भारतीय जनता पार्टीवरती दाखवला तो विश्वास जर आपल्याला सार्थ ठरवायचा असेल आणि खऱ्या अर्थाने आपल्या वसई विरारचा विकास करायचा असेल तर आपल्याला महानगरपालिकेमध्ये एकदा महायुतीच्या सरकारला संधी देणं खूप गरजेचं आहे. कारण केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे. जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या हातात सत्ता येत नाही तोपर्यंत आपण विकासाची जी कामं आपल्याला करायची आहेत, आपण जे ठरवलेलं आहे ते करण्यासाठी आपल्याला ताकद मिळू शकत नाही. म्हणून आज या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आहे, देशात नरेंद्रभाई मोदीजी आपले पंतप्रधान ज्या पद्धतीने काम करत आहेत, आपल्या देशाचं विश्वपटलावरती त्यांनी एक सर्वोच्च असं स्थान निर्माण केलेलं आहे. देश विकसित भारत यात्रेकडे वाटचाल करत आहे. त्याच पावलावरती पाऊल ठेवून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांची कामगिरी तुम्ही बघत आहात. अगदी ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्याचा विचार करत आहेत. त्यांच्याच नेतृत्वात आणि पुढाकाराने आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर होत आहे, जे जगातल्या 10 बंदरांपैकी एक बंदर असणार आहे. आणि आपल्या वसई विरार पासून अगदी 65-70 किलोमीटर वरती ते बंदर होणार आहे. त्याचा आपल्याला फायदा काय, तर त्याचा आपल्या वसई विरारकरांना सुद्धा खूप मोठा फायदा भविष्य काळामध्ये होणार आहे. त्याच वाढवण बंदराचा एक कनेक्टिव्हिटीचा विषय लक्षात घेत गेल्या काही दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल तर मुंबईवरून आपल्या वसई विरारमध्ये पालघर पर्यंत जाण्यासाठी कोस्टल रोड सुद्धा पास झालेला आहे. अनेक वेळेला आपल्याला आपल्या वसई विरार मधून जर मुंबईला जायचं असेल तर आपण लोकलचा प्रवास करण्याचा पसंती दाखवतो, कारण त्यासाठी लागणारा वेळ हा आपल्याला खूप सोयीचा असतो. आणि जर आपण रस्त्याने जायचा विचार केला तर त्यात आपला अनावश्यक वेळ खर्ची होतो. तर तो कोस्टल रोड आपल्या वसई विरार मध्ये येऊन पुढे पालघरला जाणार आहे आणि आपण त्या पालघरच्या वाढवण बंदराशी कनेक्ट होणार आहोत. आपल्याला या वसई विरार मध्ये अनेक विषयांवरती काम करायचं आहे. म्हणजे मी नेहमीच बोलते की 2026 मध्ये आपण जगत आहोत आणि आजही आपल्याला काय समस्या आहेत, तर आजचंही इलेक्शन आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला चांगले रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला गटारांची सुविधा म्हणजे सांडपाणी वाहून नेण्यासाठीच्या लाईनची आम्ही तुम्हाला सुविधा करून देऊ. इथेच आपल्या वसई विरारचं निवडणुकीचं चित्र अडकलेलं आहे. पण जर आपण 2026 मध्ये जगत आहोत, भारत देश विकसित भारत देशाच्या यात्रेत सहभागी होत आहे आणि आपण अजून गटर मीटर वॉटर या समस्यांमध्ये अडकलेलो आहोत. तर ह्या पुढेही आपल्या गरजा आहेत. आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये चांगलं शिक्षण मिळावं त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपल्या वसई विरारमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अनेक कामं आहेत जी आपल्याला येत्या काळामध्ये करायची आहेत. मला वाटतं इथे उपस्थित असलेल्या माझ्या बंधू भगिनींपैकी अनेक लोक आहेत जी रोजगारासाठी आपल्या रोजंदारीसाठी इथून मुंबईला 2-2 तासाचा प्रवास करून जातात. एवढ्या वर्षात आपल्या वसई विरार मध्ये चांगला असा रोजगार का उभा नाही राहू शकला, तर हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे.
आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हा त्रास सहन करावा हे आपण मान्य करू शकतो का? तर मला वाटतं त्यासाठी आपल्याला आत्ता ठोस उपाययोजना करायची आहे. तुमच्याच सगळ्यांच्या देणगीने आपले या वसई विरारमध्ये 3 आमदार निवडून आलेले आहेत. आपण बघत आहात आपले आमदार कशा पद्धतीने काम करत आहेत. विधान भवनामध्ये आपल्या वसई विरारचा आवाज घुमतो आहे. त्याच माध्यमातून आपण अनेक विकास कामं हातात घेत आहोत. आपण आपल्या या वसई विरारमध्ये जे BKC आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. असं एक मोठं रोजगार केंद्र आपल्याला इथे उभं करायचं आहे. त्यासाठी आपण जागा सुद्धा ठरवत आहोत. आपल्या वसईला जिथे खारटन जमीन आहे ज्याला आपण सन सिटी म्हणतो, 1500 एकरचा तो भूभाग आहे जो महाराष्ट्र शासनाचा आहे. त्यापैकी काही जमीन आपण या रोजगार निर्मितीसाठी BKCच्या धर्तीवरती आपल्याला तिकडे मोठा प्लॅन उभा करायचा आहे. त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. चंद्रकांत भाऊंनी तुम्हाला आता आपल्या या प्रभागामध्ये आपण काय कामं करू शकतो त्याबद्दल आपल्याशी चर्चा केलेली आहे आणि मी आपल्याला आपल्या वसई विरारचा आपण कसा विकास करू शकतो त्या बाबतीत चर्चा केलेली आहे. आपल्याला खूप मोठे विषय हातात घ्यायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला एकदा आम्ही विनंती करण्यासाठी आलेलो आहोत. तुम्ही लोकसभेत विश्वास ठेवलात, तुम्ही विधानसभेत विश्वास ठेवलात. एकदा फक्त तुम्ही महानगरपालिकेमध्ये विश्वास ठेवा. महानगरपालिकेत तुम्ही आम्हाला संधी द्या. ट्रिपल इंजिन सरकार ज्या वेळेला अस्तित्वात येईल त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की आपली ट्रिपल इंजिन सरकारची ताकद काय असणार आहे. छोट्या छोट्या विषयांना आपण किती ताकदीने हाताळू शकतो आणि जास्तीत जास्त जनसामान्यांचं जीवन आपण कसं सोयीचं बनवू शकतो त्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे. मी या प्रभागामध्ये प्रभाग 15 मध्ये आपल्या सर्वांना विनंती करते आहे की इथे 4 कमळाचे उमेदवार उभे आहेत. आपल्या प्रत्येकाचं बहुमूल्य मत हे 4 कमळावरती गेलं पाहिजे. हे 4ही उमेदवार आम्ही जे आहोत हे प्रचंड बहुमताने विजयी झाले पाहिजेत. तसंच संपूर्ण वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात जिथे जिथे आपले कोणी नातेवाईक आहेत, आपले ओळखीचे मित्रपरिवार आहेत, आपले सगळे सोयरे आहेत, प्रत्येकापर्यंत हा विषय जाऊ दे. आपल्याला जर वसई विरार मध्ये कायापालट करायचा असेल, विकसित वसई विरार करायचा असेल तर एकदा आपल्याला महायुती सरकारला संधी द्यावी लागेल आणि मला खात्री आहे जे तुम्ही लोकसभेत विश्वास ठेवलात, जो तुम्ही विधानसभेत विश्वास ठेवलात, तोच विश्वास तुम्ही महानगरपालिकेत आमच्यावर ठेवा. तुम्हाला कुठेच आम्ही असंतुष्ट होऊ देणार नाही. कारण भारतीय जनता पार्टी ही एका शिस्तीने चालणारी पार्टी आहे. आपल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींना वरून म्हणजे केंद्रातून आणि राज्यातून त्यांचं मॉनिटरिंग केलं जातं. कोणता नेता आपला कसा काम करतोय ते पाहिलं जातं आणि आम्ही सगळे जे इथे आहोत हे आम्ही सत्ता कशासाठी पाहिजे तर आपल्या या इथल्या जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सत्ता पाहिजे आहे. आमदार राजन नाईकजी यांना काम करताना आपण बघत आहात, त्यांच्याच बरोबर आम्हाला सुद्धा काम करायचं आहे. त्यासाठी तुम्ही सर्व असं तुम्हाला मी एकदा इकडे विनंती करते. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात आणि आमचा जो इथे तुम्ही आदर तिथे करत आहात त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. वैभव मधील सर्व सोसायटी धारकांना मी नम्र विनंती करतो. 15 तारखेला इलेक्शन आहे. या इलेक्शनला पॅनल सिस्टीम आहे. म्हणजे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये 4 पॅनलची आपण महानगरपालिका लढतोय. हे लढत असताना काही लोकांना माहिती नसेल पॅनलमध्ये वोटिंग कशी करायची. वोटिंग अशी करायची, मशीन असतील 2, एका मशीन अ ब, दुसऱ्या मशीन क ड. तर पहिल्या मशीनवरती तुम्हाला 2 कमळाची फुलांना हे करायचं, प्रेस करायचं आहे आणि दुसऱ्या मशीन 2 कमळांना प्रेस करायचं आहे. म्हणजे तुमचा 1 वोट तिथे पूर्ण होतो. आणि तुम्हाला सांगायचं तुमची सोसायटी नवीन आहे, तुमचा वॉलचा जो कंपाऊंडचा जो प्रॉब्लेम होता मला वाटतं आणि आमदार साहेबांच्या ह्याच्यावरून ते कॉन्ट्रॅक्टरला कोटेशन नव्हतं ते आमदार साहेबांनी त्यांच्या म्हणून ते काम केलेलं आहे.
अजून तुमची काही समस्या असतील नगरपालिकेच्या माध्यमातून ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. गेल्या 2010 पासून मी महापालिकेमध्ये नगरसेवक आहे आणि हे तुमच्या लोकांच्या आशीर्वादामुळे आहे. काही लोक इथे जुनी लोक आहेत ते मला ओळखतात, समोर बसलेले जुने आहेत त्यांना माहिती आहे मी 2010 पासून नगरसेवक आहे. तर या आता पण आम्ही तुमच्या चौकांसाठी आम्ही वोट मागण्यासाठी आलो. ऋतुजी आहेत, प्रज्ञाजी आहेत, योगेशजी आहेत आणि 4चा आमचा पॅनल आहे. आम्ही वोट मागण्यासाठी तुमच्याकडे आलोय. पण त्या संदर्भात मी आता बोललोय, पण कामांच्या संदर्भात पण बोललोय. तुमच्या समोरून दोन्ही गटाराचं आपण काम केलेलं आहे. आता ह्या येणाऱ्या पावसाच्या आधी आपल्या रोडचं काम होणार आहे. पाण्याच्या लाईनी त्या 150च्या आहेत त्या 200च्या होतील. वेगवेगळी कामं आम्ही विकास कामं करू. आणि आम्ही दुसरं एक काम तुम्हाला घेतलं सांगतोय, इथून पावसामध्ये जाण्या येण्यासाठी तुम्हाला जो त्रास होतो, रेल्वे स्टेशनला पाणी भरलेलं असतो, तर आमचा एक प्रयत्न आहे की कलावती मंदिर ते रेल्वे याला एक तर स्काय वॉक झाला, ब्रिज झाला, तर लोकांना स्टेशनमध्ये जो पाण्याचा जो प्रॉब्लेम होतो, रोकडापड पाणी असतो, तो पाणी राहणार नाही. कलावती मंदिर पासून मी रेल्वे ब्रिजवरती जाऊ शकता, हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतोय. दुसरा तुमचा आपला एक प्रॉब्लेम आहे, आपण ब्रिजवरनं उतरल्या तो होकर्सचा आपल्याला प्रॉब्लेम होतोय, रिक्षावाल्यांचा प्रॉब्लेम होतोय. होकर्सला नगरपालिकेने काही 1-2 महिन्यापूर्वी काही जागा निश्चित केलेल्या आहेत. त्या जागापैकी एक चंद्रेश आपलं हौलू नगर तिथे पोलीस स्टेशन आहे, ती एक जागा घेतले. सनशाईन मध्ये बस डेपो होता, त्या बस डेपो आता खाली करून तिथे होकर्स घेतलेला आहे. एक खाऊ गल्लीसाठी आमचा एक प्लॅन आहे, कॅपिटल मॉलच्या समोर एक जो गाई आहे खाऊ गल्लीच करायची. असं वेगवेगळे आम्ही प्लॅन केलेले आहेत. नागेला तलाव आहे, आचोला तलावामध्ये विरुंग सिनियर सिटीचे विरुंगुला केंद्र, तिथल्या स्थानिक लोकांसाठी बाजूला मच्छी मार्केट, विरुंगुला केंद्र करत असताना तिथेच वरती योगा करता येईल का, असं सेंटर उभारता येईल का? कारण आपल्या आचोला तलावला योगा सेंटर म्हणजे योगा छोट्या छोट्या पार्टमध्ये लोक करत असतात आणि त्यांना जर एखादा एक हॉल तिथं उपलब्ध करता आला तोही आमचा प्रयत्न राहील. दुसरं एक आहे मजेटियाचा नाट्य मंदिर, तुम्हाला सर्वांना माहिती असेल 2012-13 पासून ते काम चालू आहे. अजून काही नाट्य मंदिर तो खुल्ला झालेला नाही आणि तो लवकरात लवकर म्हणजे आमचा महापौर बसला आणि आम्हाला तुम्ही लोक निवडून दिलीत, महापौर बसला तर आम्ही लवकरच याच्यावरती प्रगती पथकात तो पहिला काम करू. मजेटियाचा नाट्य मंदिर मराठी शो असतील, हिंदी शो असतील, गुजराती शो असतील, राजस्थानी शो असतील, ह्या लोकांना मुंबईला बघायला जावं लागणार नाही, आपल्या मजेटियामध्ये ते तुम्हाला बघायला मिळतील, असं आमचं प्लॅनिंग आहे. आणि वेगवेगळे आमदारांच्या माध्यमातून जी कामं येतील ते आम्ही करू. अजून माझ्या इतर आमच्या बाकी सहकाऱ्यांची पण काही असतील ते सांगतील. तुम्ही आम्हाला इथे बोलवलंय, मी एकच सांगेन, सर्वांनी वोट कमळाला द्या आणि आम्हाला विजयी करा. कारण आतापर्यंत चंद्रेश वैभवचा आम्हाला साथ आहे, अशीच साथ परत भेटू दे असं मी विनंती करतो. माझी 2 शब्द संपवतो.